आणि यानंतर बीड प्रकरणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी पथकावरून आता नवा वाद सुरू होतोय। एसआयटी पथकातील पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या निकटवर्ती असल्याचा दावा केला जातोय। एसआयटी पथकातील पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराडचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराडच्या गळाभेटीचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। महेश विघ्ने वाल्मिक कराडचा निकटवर्तीय असल्याचाही दावा आहे आणि त्याचमुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी पथकावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे। या संदर्भात मोहसिन शेख माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। मोहसिन, वर्षा, नक्कीच ही आताची सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल आणि जर हे आरोप खरे असतील तर ही गंभीर बाब आहे। कारण आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पोलीस यंत्रणेवर आरोप होत आहेत। सीआयडी पथकाला आरोपी सापडत नाही, स्थानिक पोलिसांना आरोपी अटक करावे लागतात। हे सगळे आरोप होत असताना एसआयटीची स्थापना करण्यात आली। एसआयटी कडून योग्य न्याय मिळेल असा कुटुंबियांकडून सांगण्यात येत होता। मात्र वेळोवेळी या सगळ्या तपास यंत्रणेवर संशय देखील व्यक्त केला जात होता। असं असताना आता वाल्मिक कराड सोबत एका पोलीस उपनिरीक्षकाचा फोटो व्हायरल होतोय। यात असा दावा केला जातोय की या पोलीस उपनिरीक्षकाचा महेश विघ्ने असं नाव असून तो स्थानिक गुन्हे शाखा बीड मध्ये कार्यरत आहे आणि तो वाल्मिक कराडचा निकटवर्ती असल्याचा दावा केला जात आहे। कारण या फोटोमध्ये आपण जर बघितलं तर दोघे एकमेकांना गळाभेट घेताना पाहायला मिळतात आणि जी दावा केला जातोय त्यानुसार हा फोटो धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतरच्या दिवशीचा हा सगळा फोटो आहे। त्यामुळे आता या सगळ्या आरोपावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि एसआयटी पथकातच जर वाल्मिक कराडचे निकटवर्ती असतील तर हा तपास योग्य दिशेने होईल का, योग्य न्याय मिळेल का, असा देखील या निमित्ताने आता प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे आणि या फोटोमुळे आता नवा एक वाद समोर येणार आहे। आता यावर पोलिसांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वर्षा, निश्चितच मोहसिन, आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाचं वाल्मिक कराडला घेऊन भूमिका असेल किंवा मग आता एसआयटी पथकातील पोलीस अधिकारी हा वाल्मिक कराडचा निकटवर्ती असल्याचा दावा असेल, या सगळ्या घडामोडी पाहता कुठेतरी गृह विभागावरच प्रश्नचिन्ह नाही का उपस्थित होत? नक्कीच आपण जर बघितलं तर ह्या अनेकदा असा दावा केला गेला की वाल्मिक कराडचं बीड पोलिसांवर एक दबाव होता। तो पोलिसांना अनेकदा गुन्हे दाखल होऊ देत नव्हता पोलीस स्टेशनमध्ये। सोबतच काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू जे आहे धनंजय देशमुख हे जेव्हा यांनी एक तक्रार आता एसपींकडे केली की ते सीआयडीच्या पथकाला या तपासाबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता तिथे एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना एका व्यक्तीने दमदाटी केल्यावर त्याला बाहेर वाचवण्याचा त्या पोलीस अधिकाऱ्याने प्रयत्न केला। मग आरोप असा झाला की हा पोलीस कर्मचारी त्या पोलीस ठाण्यात कार्यरतच नव्हता, मग तो तिथे कशाला पोहोचला? तर या सगळ्या निमित्ताने एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत का? हे सगळे लोक का वाल्मिक कराडला मदत करतात? या सगळ्या आरोप नंतर आता हा फोटो व्हायरल होणे आणि खास करून एसआयटी म्हणजे एक महत्वाची या तपासाच्या अनुषंगाने समजले जात होती। मात्र एसआयटी मध्ये जर कराडचे निकटवर्ती असतील तर मग हा तपास कसा योग्य दिशेने जाईल हा देखील आता या निमित्ताने प्रश्न उपस्थित होणार आहे आणि हा आज या फोटोमुळे आज दिवसभरात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे। विरोधक देखील यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या फोटोवरून आज दिवसभरात काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, आणि यावरती अर्थातच राजकीय काय प्रतिक्रिया येत आहेत ते देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। खरं तर आपण पाहतो देशमुख प्रकरणातील एसआयटी वरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात एक नवीन अपडेट समोर येते। एसआयटी मधील 2 अधिकारी कराडचे निकटवर्तीय आहेत का? कारण मनोज कुमार वाघ हा देखील कराडचा माणूस असल्याचं कळतंय। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा आरोप केलेला आहे। आपण बघतोय मनोज कुमार वाघ हा देखील कराडचा माणूस असल्याचं एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। एसआयटी मधील 2 अधिकारी कराडचा निकटवर्ती असल्याचा दावा केला जातोय आणि जितेंद्र आव्हाड यांचं आता यानंतरचं हे ट्विट आपण बघितलं, त्यामुळे आता गृह खात्यावर देखील कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतंय। मनोज कुमार वाघ देखील कराडचा खास माणूस असल्याचं आव्हाड यांनी खरं तर ट्विट करत म्हटलंय। आव्हाडांनी हा आरोप केलाय। संतोष देशमुख प्रकरणात शासनानं नेमलेल्या एसआयटी मधील एक प्रमुख आयपीएस बाहेर नेमल्याचं कळतंय। पुन्हा एकदा मोहसिनकडे जाऊयात। मोहसिन, अगदी काही वेळापूर्वीच एक बातमी होती ती म्हणजे एक प्रमुख अधिकारी होता, मात्र आता पुन्हा एका अधिकाऱ्याचं नाव जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणलंय। काय म्हणायचं, काय चाललंय नेमकं? वर्षा, नक्कीच आपण जो फोटो स्क्रीनवर दाखवत होतो तोच फोटो आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील
ट्विट केलेला आहे आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे की या सगळ्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांचं जे हे सगळं दावा आहे तो त्यांनी म्हटलाय की दुसरा व्यक्ती म्हणजे आपण जो फोटो दाखवलाय त्यांनी आणखी एक फोटो ट्विट केला त्यात त्यांनी म्हटलंय की हा मनोज कुमार वाघ आहे आणि वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेली 10 वर्ष तो बीड एलसीबी मध्येच आहे आणि तो वाल्मिकसाठी काम करतो. हे गंभीर आरोप आहे आणि हे आरोप आता म्हणजे एसआयटी जी स्थापन करण्यात आलेली आहे त्या एसआयटी मध्ये जर वाल्मिक कराडचे असे 2 अधिकारी निकटवर्ती असतील तर काय न्याय मिळेल असा प्रश्न या निमित्ताने आता पुन्हा एकदा उपस्थित होण्याची शक्यता आहे. आणि आपण काही वेळापूर्वी जी बातमी दाखवली होती जो फोटो आपण दिला होता तोच फोटो आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट केलेला आहे आणि त्यांनी देखील म्हटलेलं आहे की महेश विघ्ने हा जो PSI आहे तो देखील एलसीबी मध्येच काम करत होता आणि तो वाल्मिक कराड यांचा जवळचा आहे. त्याचा फोटो आपण बघितला तर त्या फोटोतून स्पष्टपणे असं दिसतंय की त्यांची जवळीक किती असेल. त्यामुळे आता ह्या एसआयटीच्या पथकावर आता हा मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण एकीकडे या सगळ्या प्रकारावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहे, मोर्चे निघत आहे. आज पुण्यात मोर्चा निघतोय, काल परभणीत मोर्चा निघालाय आणि असं असताना जर एसआयटी मध्ये हे वाल्मिक कराडचे निकटवर्ती असतील तर ही गंभीर बाब आहे आणि यावरून आता राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे. वर्ष निश्चितच मोहसिन, खरं तर आपण बघितलं तर पोलिसांचं संरक्षण असेल शिवाय शस्त्र परवाने असतील या सगळ्या गोष्टी वाल्मिक कराडला या पुरवल्या जात होत्या. त्यामुळे पोलिसांसोबतच आता एसआयटी मध्ये पण या कराडचं जाळं आहे का असा सवाल कुठेतरी उपस्थित केला जातोय कारण एसआयटी ही एक मोठी यंत्रणा आहे आणि त्यामध्ये देखील वाल्मिक कराडचं निकटवर्ती आहे. त्यामुळे आता खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर हा एक आरोप केला जात होता की वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तो कुठं लपला होता, काही दिवस तो परळीत होता. मग ह्या सगळ्या पोलीस यंत्रणा जर त्याच्यासाठी काम करत असेल तर साहजिक त्याला मदत झाली असावेल असा आरोप होतोय. आपण एसआयटीचा जर विचार केला तर अनिल गुजर सारखे अधिकारी या पथकात आहे आणि असं असताना जे खालचे अधिकारी या एसआयटी मध्ये आहे एकूण 9 जण या सगळ्या एसआयटी मध्ये आहे. काही कर्मचारी आहे, काही अधिकारी आहे. यातील जे आहे तर महेश विघ्ने याचं नाव जे आहे तर कराडांशी जोडलं जात आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी जे ट्विट केलेलं आहे मनोज कुमार वाघ, हा मनोज कुमार वाघ देखील जे आहे तर यांच्यासाठी काम करतो, वाल्मिक कराडसाठी काम करतो असं त्यांनी दावा केलाय. मनोज कुमार हा जो आहे तर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस हवालदार म्हणून काम करतो आणि एकीकडे एक PSI आणि एक हवालदार या एसआयटी मध्ये काम करतात. ते जर वाल्मिक कराडचे जवळचे असल्याचा दावा केला जात असेल तर हा गंभीर आरोप आहे. या आरोपावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निश्चितच मोहसिन, तुम्ही असेच सोबत राहा. अंजली दमानी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. अंजलीजी, संतोष देशमुख प्रकरणातील जी एसआयटी आहे त्यावरून आता नवा वाद समोर येतोय कारण जे एसआयटीतले अधिकारी आहेत थेट वाल्मिक कराडचे निकटवर्ती असल्याचा दावा केला जातोय. मी आता मिनिटांना ट्विटच करत होते की महेश विघ्ने नावाचा जो अधिकारी आहे तो अतिशय त्यांच्या जवळचा आहे, निकटचा आहे आणि असे अधिकारी जर त्या एसआयटी मध्ये असतील तर खरंच ते चौकशी नीट होणार आहे का हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. कारण एक तर ही निवड कशी झाली, कोणी केली आणि जे जे होते त्यांना बीडच्या बाहेरचे घेता नाही आले का, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येत आहेत. आणि आत्ताच्या घटकेला मी जो आता एक फोटो पण ट्विट करते जो कदाचित तुमच्याकडे पण आला असेलच, तर हे अतिशय गंभीर आहे आणि ताबडतोब याची दखल घेतली गेली पाहिजे, ताबडतोब. अंजलीताई, तुमची पहिली एक मागणी होती वाल्मिक कराडला अटक करण्याची, ती तर पूर्णच झाली आहे. मात्र आता ह्या सगळ्या घडामोडी पाहता तुमची पुढे नेमकी भूमिका काय असणार आहे? लढा तर प्रचंड मोठा द्यावाच लागणार आहे कारण आपण बघतोय टप्प्याटप्प्यावर आधी एकतर यांना कोणाला अटक करता आलेली नाहीये. ही जे वाल्मिक कराड आहे ते त्यांनी येऊन शरण आले ते आणि त्यानंतरचे जे तिघ आहेत त्यांची पण माहिती की अतिशय कसून घेतल्यानंतरच मिळाली आहे. त्यात आता हे एसआयटीचा वाद आहे, त्यात त्यांना मध्ये बेड्स देण्यात आली. म्हणूनच मी म्हटलं की CCTVवर ऑन कॅमेरा यांचं सगळं झालं पाहिजे. जी चौकशी आहे ती सगळी ऑन कॅमेरा झाली पाहिजे आणि तिथे त्यांच्या केबिन मध्ये जिथे त्यांना ठेवण्यात आलंय तिथे सुद्धा एक CCTV असला पाहिजे. कारण हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि याचे खुलासे जे रोज नवे नवे येत आहेत, जे जनतेकडे येत आहेत ते अतिशय गंभीर आहेत. निश्चितच अंजलीताई, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे तुमच्या प्रतिक्रियेसाठी. यानंतर आपण पाहणार आहोत जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं ट्विट काय केलंय.
संतोष देशमुख प्रकरणात शासनानं एसआयटी नेमली. एसआयटी मध्ये एक प्रमुख IPS बाहेरील नेमलाय. त्यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत असं आव्हाडांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा हा फोटो आहे. किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेत पहा असं ट्विट आव्हाडांनी केलंय. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील का असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय की हे अधिकारी वाल्मिकला मदत करतील. विघ्नेनं धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलंय. निवडणूक काळात विघ्नेनं धनंजय मुंडेंसाठी काम केलं होतं. दुसरा मनोज कुमार वाघ, कराडचा अत्यंत खास माणूस. गेली 10 वर्ष तो बीड LBS मध्येच काम करतोय. मनोज कुमार वाघ वाल्मिकसाठी काम करतोय असं देखील आव्हाडांनी म्हटलंय. दुसरा मनोज कुमार वाघ कराडचा अत्यंत खास माणूस असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. गेली 10 वर्ष तो बीड LCB मध्ये काम करत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.